पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं. जसं 370 कलम रद्द होणं, राम मंदिर सारखा एक विषय, इतका मोठा विषय. म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचंय, परंतु 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्ट, ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे. मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल, त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे अर्ध्या तासाचे. त्याच्यामध्ये शरयू नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं, त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये, जे कारसेवक मारले गेले होते, मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती. आणि एक निश्चित, जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. हा तसा अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय. सो एनआरसीचा विषय असेल, राम मंदिराचा असेल, 370 कलम असेल, अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं, अभिनंदनही केलं. मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं. काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं.